महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण आणि समांतर वीज परवाना धोरणाविरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी यांनी संप पुकारला असून 9 जुलै रोजी भर पावसात निदर्शने करण्यात आली। संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली 9 जुलै 2025 रोजी राज्यभर 86,000 वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदवला। चंद्रपुरात बाबूपेठ येथील महावितरण मुख्य कार्यालयावर भर पावसात कर्मचाऱ्यांनी निदर्शने आंदोलन केले। समांतर वीज परवाना धोरणाअंतर्गत टॉरंट पॉवरला 16 आणि अदानीला 8 विभाग देण्याचे अर्ज आयोगाने स्वीकारले आहेत। या निर्णयामुळे महावितरणसह 3ही वीज कंपन्यांच्या अस्तित्वावर आणि कर्मचाऱ्यांच्या भविष्याला धोका निर्माण झाल्याचा आरोप आहे। 22 जुलै रोजी आयोगाकडे जाहीर सुनावणी आहे, मात्र ही सुनावणी केवळ औपचारिक असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे। खासगीकरण धोरण रद्द करणे, समांतर वीज परवाना आणि 329 उपकेंद्रांचे खासगीकरण थांबवणे, रिक्त पदांची भरती, कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीत सामावून घेणे, पेन्शन लागू करणे, प्रकल्पांचे खासगीकरण थांबवणे आदी मागण्या कर्मचाऱ्यांनी रेटल्या आहेत। खासगीकरण धोरणाविरोधात एकजुटीने सर्व कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी व्हावे आणि आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचा निर्धार कृती समितीने केला आहे। 9 जुलै 2025 हा आमच्या महावितरणच्या संयुक्त कृती समितीतर्फे विविध मुद्द्यावरती मोर्चा आहे। त्याच्यामधले महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खासगीकरणाच्या विरोधात आहे, ज्याच्यामध्ये समांतर वीज वितरण परवाना या महावितरण कंपनीमध्ये लागू करण्याचे जे षडयंत्र वरिष्ठ प्रशासनातर्फे चालू आहे त्याचा आमचा सर्वस्वी विरोध आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने समांतर वीज वितरण कायद्यामध्ये समांतर वीज वितरण परवान्यामध्ये प्रामुख्याने 3 कंपनीला लायसन्स आमच्याच इन्फ्रास्ट्रक्चरवरती विद्युत ग्राहकांना वीज वितरणचा परवाना देण्याचे षडयंत्र आखण्यात येत आहे। याच्यामध्ये खास करून समांतर वीज वितरण परवान्यामध्ये जे सामान्य ग्राहक आहे आणि खास करून जे कृषी पंपाचे जे ग्राहक आहे, शेतीचे ग्राहक आहे, ज्यांना आम्ही क्रॉस सबसिडी देत असतो, त्या क्रॉस सबसिडीचं फार नुकसान होणार आहे। आणि मुख्यतः जे आमचे जे क्रीम पॉकेट्स आहे, खास करून अर्बन सिटीज आहे जिथे कुठलाही काही त्रास आणि विद्युत हानी नाही, असे खास करून पॉकेट्स हे समांतर वीज वितरण परवान्यामध्ये अदानी टॉरंट यासारख्या कंपनीला देण्यात येत आहे, जिथे कुठलीही विद्युत हानी, जिथे आतापर्यंत आमचं काम खूप चांगलं राहिलेलं आहे। आणि अशा ठिकाणी समांतर वीज वितरण परवान्यामध्ये त्यांना देऊन जे आमचे बाकीच्या ठिकाणी आम्ही जिथे कृषी पंप म्हणा किंवा औद्योगिक ग्राहक जिथे सबसिडी देत असतो त्या ठिकाणी सामान्य ग्राहकांचे फार नुकसान होणार आहे। आणि या सर्वस्वी वीज वितरण परवान्यासाठी आमचा सर्वस्वी विरोध आहे। या अगोदर आमचा 2023मध्ये खासगीकरणाच्या विरोधात मोर्चा झाला होता। त्यामध्ये त्यावेळेस ते विद्यमान तत्कालीन ऊर्जा मंत्री होते, त्यांनी म्हटलं होतं की खासगीकरण कधीच होणार नाही, परंतु आज वस्तुस्थिती अशी झालेली आहे की खासगीकरणाच्या विरोधात समांतर वीज वितरण परवान्याबद्दल MERCमध्ये हिअरिंगसुद्धा झाली आणि त्याची येणाऱ्या 22 जुलैला हिअरिंग आहे आणि त्याची परवाना देण्याकरिता जवळपास 29 विभागामध्ये तो समांतर वीज वितरण परवाना लागू करण्याचा आहे। आणि याचा आमचा सर्वांचा विरोध आहे। आमचे समस्त ग्राहकांना सुद्धा विनंती आहे की या समांतर वीज वितरण परवान्यामुळे सगळ्या ग्राहकांचे सामान्य ग्राहक वर्गाचे फार नुकसान होणार आहे। त्यामुळे आमची या विरोध प्रदर्शनामार्फत आमची प्रशासनाला विनंती आहे की हा खासगीकरणाचा जो तुम्ही कट रचलेला आहे, हा कट तुम्ही इथेच माघार घ्यावी व याचा आमचा सर्वस्वी विरोध आहे। CTV साठी चंद्रपूरहून वैभव रोयारकर।